आता आपण ऐकणार आहात सुरेश द्वादशीवार लिखित तारांगण. अभिवाचक गजानन परांजपे. ही साधना प्रकाशनाची 2023ची प्रस्तुती आहे. नरहर कुरुंदकर. कोणाची प्रतिभा वेड लावते, कोणाचे ज्ञान आदर उभा करते, कोणाची वाणी तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते, आणि या सगळ्याच गोष्टी एकत्र असतील तर त्यातून उभे राहणारे व्यक्तिमत्व एकाच वेळी आदरा एवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्व सहवासानी किंवा योगायोगानी जवळचं असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते, असं एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचं म्हणणं आहे. आपल्या जवळच्या आणि दूरच्या स्नेहीजनांना अशा उंचीचा अनुभव देणारं व्यक्तिमत्व नरहर कुरुंदकर या पंडिताला लाभलं होतं. ज्या माणसावर त्याच्या हयातीत आणि मृत्यूनंतर निकटच्या आणि दूरच्या मित्रांनी, टीकाकारांनी, चिल्लरांनी आणि मान्यवरांनी खूप सारं लिहिलं, त्यावर एवढ्या दिवसांनी आणखी काय सांगायचं राहिलेलं असतं. पण काही माणसांची गंमतच अशी की त्यांच्याविषयी कितीही बोललं किंवा लिहिलं तरी आणखी खूपसं लिहायचं राहून गेलं आहे असं वाटावं. 40 वर्षांपूर्वीच्या एका हिवाळ्या रात्री 2:30च्या सुमारास कुरुंदकर चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजरच्या 3ऱ्या वर्गाच्या डब्यातून उतरले. त्यांना उतरून घ्यायला आम्ही काही जण फलाटावर थांबलो होतो. स्थानकावर चहा घेतला तेव्हा ते म्हणाले, आता जरा तंबाखूचं पान बघा. त्या एका वाक्याने आमच्यातलं अंतर घालवलं. सांगणाऱ्यांनी त्यांच्या विद्वत्ते एवढंच त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल ऐकलं होतं. त्यांच्या लिखाणाने त्यांच्या विचारांच्या लख्खपणाची ओळख पटली होती. निष्कर्षावर येण्याची त्यांची तऱ्हा दिपवणारी, बुद्धीला जबर चकवा देणारी आणि तरीही वास्तवालाच धरून राहणारी होती. पुढल्या प्रवासात मी त्यांना प्रश्न विचारायला लागलो. राजकारण, इतिहास, अर्थकारण, साहित्य आणि सगळा प्रवास संपला तरी खूप विचारायचं राहून गेलं. जरा विचार केला असता तर जे आपल्यालाही गवसू शकलं असतं ते अतिशय गंभीर आणि अतिशय जवळ असलेलं सत्य हा माणूस इतक्या सहजपणे आपल्यासमोर मांडत असे की हवी ती वस्तू समोर असून दिसू नये आणि हताश झाल्यावर तिचं अस्तित्व एकदम जाणवावं, तसं त्यांच्या वाचक श्रोत्यांना वाटत राहावं. काँग्रेस ही हिंदूंची देशातली सर्वात मोठी संघटना आहे, हे त्यांचं विधान काँग्रेस सकट कोणालाही उघडपणे मान्य करता येणं कठीण असलं तरी खरं आहे. काँग्रेसला तिच्या सेक्युलरपणाच्या वावदुकीपायी ते खरं असून तसं म्हणता आलं नाही, आणि हिंदुत्ववाद्यांना खरं पण उघड दिसत असूनही ते कधी मान्य करता आलं नाही. ज्या संघटनेमागे देशातील हिंदू बहुसंख्येने उभा राहिला ती संघटना हिंदूंची की ज्याला हिंदूंनी सातत्याने नाकारलं ते नेतृत्व हिंदूंचं, असा प्रश्न कुरुंदकर विचारायचे. स्वातंत्र्यापूर्वी या देशातील मुस्लिमांचा वर्ग मुस्लिम लीग सोबत राहिला. त्या काळात हिंदू कोणाबरोबर होते या प्रश्नाचं खरं उत्तर गांधींसमवेत आणि काँग्रेस समवेत हे आहे. हिंदू ज्यांच्या समवेत सातत्याने राहिले त्यांना हिंदू विरोधी म्हणायचे,
आणि ज्यांना कधी 7-8% अधिक हिंदू मतं मिळवता आली नाहीत, त्यांनी आपल्या पक्ष आणि संघटनांना हिंदू म्हणवून घ्यायचं, यातली विसंगती उघड आहे. आणि तरीही राजकारणातल्या जाहीर भूमिकांमुळे ती तशी स्वीकारणं सगळ्यांना अडचणीचं आहे. ज्यांच्या समवेत हिंदू नाहीत, त्यांनी स्वतःला हिंदूचे संघटन म्हणून घेणं सोयीचं असलं, तरी इतरांनी ते तसं मानण्याचं कारण नाही. एवढंच सांगून कुरूंकर थांबत नसत. ते म्हणत, जे काँग्रेसला हिंदूचे संघटन मानत नाहीत, ते बहुजन समाजालाही हिंदू मानत नाहीत, असं म्हणावं लागेल. मी म्हणालो, या तर्काने कम्युनिस्ट आणि समाजवादी हे पक्षही हिंदूंचेच पक्ष ठरतात. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ते खरंच आहे. या देशातील हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या राजकीय विचारांच्या हिंदूंचा पक्ष हवा आहे. नुसतं हिंदूंचं संघटन नको. हिंदुत्व हा त्यांच्या धारणेचा भाग नसून धोरणाचा भाग आहे. हे वास्तव स्वीकारायचं ठरवलं की राजकारणातल्या सगळ्याच धारणा बदलतात आणि त्याची सगळी मांडणीही नव्याने करावी लागते. या नव्या मांडामांडीत हातचं खूप सोडावं लागतं आणि ते करण्याची कोणाची तयारी नसते. परिणामी माणसं जाणून बुजून खोट्या भूमिका घेतात, समजून असत्य मांडतात आणि वास्तवापेक्षा भूमिकांचं महात्म्य माजवून खऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न ठरवून करत राहतात. कुरूंकरांना अशी अवघड सत्य सहजपणे सांगणं जमत असे. ती नाकारता येणं इतरांना अवघड होत असे. परिणामी त्यांना कुरूंकरांचा मोह देखील खऱ्या एवढाच पडायचा. त्यांची अडचण देखील खऱ्या एवढीच व्हायची. परभणीतल्या एका मराठा परिषदेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांवर एक प्रदीर्घ आणि अप्रतिम भाषण दिलं. आणि सगळा श्रोतृवृंद त्या भाषणाने धुंद झाला असताना त्यांनी समारोप केला. शिवाजी राजा महान होता हे आता कोणाही इतिहासकारांनी नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही मराठ्यांनी शिवाजी आपला मानण्याचं कारण नाही. शिवाजी स्वतःला राजपूत म्हणवत होता. या समारोपाने सभेची धुंदी उतरली आणि तिने वक्त्याच्या निषेधाचा ठराव त्याच सभेत तात्काळ मंजूर केला. खूप दिवसांनी या प्रसंगाविषयी सांगताना ते म्हणाले, इतिहास पुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी हे धक्के आवश्यकच आहेत. कुरूंकरांची मांडणी नाकारणं कुणाला जमणार नव्हतं. त्यांचा निषेध हा सोपा मार्ग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करताना ते म्हणाले, बाबासाहेब दलितांचे उद्धारकर्ते आणि या देशाचे भाग्यविधाते होते, पण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणणं मला मान्य नाही. ही घटना 1935च्या कायद्याची सुधारलेली आवृत्ती आहे. संघराज्य पद्धती आणि संसदीय शासन ही या घटनेची दोनही महत्वाची वैशिष्ट्य बाबासाहेबांना मान्य नव्हती. शेतजमिनींचं राष्ट्रीयीकरण त्यांना घटनेत हवं होतं. ते त्यात आलेलं नाही. आपण घटना समितीत अत्यंत अल्पमतात असल्यामुळे आपला संकोच झाल्याचं त्यांनीच अनेक वार सांगितलं. ही घटना जाळून टाकणारा पहिला इसम होणं मला आवडेल हे त्यांचेच उद्गार आहेत. ते उद्गार काढणाऱ्या बाबासाहेबांना तिचे शिल्पकार म्हणणं ज्यांना आवडतं किंवा ज्यांना सोयीचं आहे त्यांच्याविषयी मला राग नाही. माझं म्हणणं एवढंच की ते खोटं आहे. अशा वेळी सामान्य माणसाला पडणारा खरा प्रश्न म्हणजे एखाद्याने एवढं खरं बोलावं का, हाच असतो. प्राचार्य राम शेवाळकर कुरूंकरांचा उल्लेख माझा बुद्धिमत्त मित्र असा करत. कुरूंकरांच्या मृत्यूनंतर एकाने त्यांच्या या वृत्तीला धसचोट म्हटलं. खरेपणाचं नागडेपण एवढं उघड करायला रस्त्यात उभं राहून लोकांची धोतरच कशाला फेडायला हवीत, हा या प्रश्नामागचा खुळा भाव आहे.
त्यांच्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाच्या पाहुण्या म्हणून ज्ञान आणि वय या दोन्ही बाबतीत वृद्ध असणाऱ्या एक विदुषी आल्या. परिपाठाप्रमाणे पाहुण्यांचं महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसमवेत एक छायाचित्र काढायचं होतं. प्राध्यापकांनी आपापल्या जागा घेतल्या. छायाचित्रकार तयार झाला. पण पाहुण्याबाई विद्यार्थ्यांच्या घोळातून बाहेर यायला तयार नव्हत्या. एक दोनदा सांगून पाहिलं तरी त्यांचं मुलांशी बोलणं संपेना. शेवटी प्राचार्य कुरुंदकरांनी बाईंचा दंड धरला आणि जवळजवळ ओढतच त्यांनी बाईंना त्यांच्या जागेवर आणून बसवलं. बाई संतापल्या. म्हणाल्या, पुरुषांनी असं अंगचटीला गेलेलं मला आवडत नाही. प्राचार्य थंडपणे म्हणाले, का? तुम्हाला मुलंबळ नाहीत का? बाई, मी तुमच्या नातवंडाच्या वयाचा आहे. बाई ओशाळल्या. कुरुंदकरांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, मला माफ करा. तुम्ही आजन्म असे अविवाहित का राहिलात? असा प्रश्न अण्णासाहेब सहस्रबुद्ध्यांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला पहिल्या भेटीत विचारण्याचं धारिष्ट त्यांचंच. आणि अण्णांनी त्यावर दारिद्र्यामुळे असं उत्तर दिलं तेव्हा दारिद्र्यामुळे माणसं अविवाहित राहू लागली तर देशातल्या दारिद्र्याचा आणि जगातल्या लोकसंख्येचाही प्रश्न सुटेल असा अभिप्राय ऐकवण्याचं धाडसही त्यांचंच. राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांसाठी मी त्यांचं सेक्युलरिझमवरचं एक व्याख्यान ठरवलं. तेव्हा त्यांना न ओळखणाऱ्या राज्यशास्त्रातल्या काही बड्यांनी हा मराठीचा प्राध्यापक इथे कशाला असा प्रश्न विचारला. राजकारणावरची त्यांची पुस्तकं कोणती असं एकाने विचारलं. त्यावर शिवरात्र, जागर अशी त्यांच्या पुस्तकांची नावं ऐकूनही त्यांपैकी काहींनी भुवया उंचावल्या. पण लोकशाहीचा अर्थ जसा ग्रीकांपुढे होता तसा तो आपल्या पुढे नाही. तो शतकाशतकात जसा बदलत गेला तसा सेक्युलरिझमचा. अशी सुरुवात करून कुरुंदकरांनी बायबल आणि कुराणातल्या सेक्युलरिझमचा अर्थ सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या सगळ्या नामवंतांनी नोंदवह्या उघडून टिपणं घ्यायला सुरुवात केली. त्याच रात्री भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर झालेलं त्यांचं व्याख्यान एकदम नवं असल्याचं या तज्ज्ञांनी दुसऱ्या दिवशी एकमेकांना एकमुखाने सांगितलं. कुरुंदकरांचा संगीतावरचा विचार पंडित ओंकारनाथ ठाकूरांसारख्या तपःपूत कलावंताला मौलिक वाटला आणि गांधीवादाचं त्यांनी केलेलं विश्लेषण आचार्य शंकरराव देवांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला महत्वाचं वाटलं. वेदांतावरचं त्यांचं भाष्य वेदांत्यांना सुखावणारं नसलं तरी त्याच्या मौलिकतेविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. चित्रकला, सौंदर्यशास्त्र ते नवगणित अशा विषयांवरचं त्यांचं मूलगामी चिंतन त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासूंना नुसता प्रकाशच नव्हे तर चटका देऊन गेलं. जडातून चेतनाची उत्पत्ती कशी होते यावरचं शंकराचार्यांचं जशी शेणातून विंचवाची उत्पत्ती होते तसं हे उत्तर त्यांना म्हणजे शंकराचार्यांना प्राणिशास्त्र ठाऊक नव्हतं हे सांगणारं तर आहेच, पण त्यांच्या जडचेतनाच्या सगळ्या भूमिकांचं ठिसूळ पण स्पष्ट करणारं आहे हे कुरुंदकरांचं मत. कुरुंदकरांचं हे मत वेदांत्यांना धक्का देणारं आणि आचार्य भक्तांना डिवचणारं होतं. ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यांनी सूत्रांचा खरा अर्थ लावण्यापेक्षा त्यांना हवा असणारा अर्थ त्यावर लादला आहे हे त्यांचं म्हणजे कुरुंदकरांचं वाक्य ऐकून त्यांच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आचार्य भक्त द वा जोग यांनी सभात्यागच केला होता. कुरुंदकरांच्या मते ब्रह्मसूत्र परिणामवादी आहेत. आचार्य सांगतात तशी ती विवर्तवादी नाहीत. दुसरीकडे भांडवलदारांचा वर्ग समाजाची सगळी क्रयशक्तीच हिरावून घेत असेल तर तो आपल्या उत्पादनाची बाजारात होणारी विक्री स्वतःच थांबवतो आणि आपोआप मरतो. त्यासाठी क्रांतीची गरज कोणती? हा त्यांचा मूलभूत प्रश्न मार्क्सवाद्यांना गोठवून टाकणारा होता.
दामोदर कोसंबींची भारतीय इतिहासाची प्रस्तावना, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचं लोकायत, राहुल सांकृत्यायनांचं लिखाण हे त्यांच्या अभ्यासाचेच नव्हे तर चिकित्सेचे विषय. ग्रंथकारांचं प्रतिपादन त्याच्या मूळ भूमिकेनिशी समजावून घेऊन त्याविषयीचा आपला अभिप्राय अत्यंत गंभीरपणे मांडायचा. ग्रंथकारावर अन्याय न करता त्याला त्याच्या मर्यादांचं भान करून द्यायचं हा प्रयत्न. महाभारत एक सूडाचा प्रवास या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांनी आपल्या मांडणीच्या युक्तिवादासाठी निवडलेले सगळेच प्रसंग प्रक्षिप्त असल्याचं सांगून त्यातल्या प्रतिपादनाचा पायाच त्यांनी उखडला आणि त्याचवेळी एका सूडसत्रात संपूर्ण महाभारत बसवून दाखवण्याच्या लेखकाच्या ताकदीचं कौतुकही केलं. प्रत्येक समस्येचं मूळ तपासून पाहण्याची आणि परंपरेने दिलेल्या उत्तरांपेक्षा वेगळ्या, नव्या आणि सामान्य माणसांना सहजपणे पटणाऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबर होती. या सामर्थ्याबाबतच एकदा त्यांना छेडलं तेव्हाचं त्यांचं उत्तर सरळ साधं पण त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे धक्का देणारं होतं. व्यास काय आणि वाल्मिकी काय, बुद्ध काय आणि शंकराचार्य काय, ही सगळी आपल्यासारखीच माणसं होती. त्यांनी आपल्याहून जास्तीचं काही जन्माला येताना आणलं नव्हतं. आपल्यापैकी कोणीही अध्ययन आणि प्रयत्नांनी त्यांच्या एवढी स्वतःची समज वाढवून घेऊ शकतो. एखाद्या प्रश्नाकडे ते जसं पाहात तसं आपणही पाहू शकतो आणि त्यांना समजलं ते जर खरंच असेल तर ते तसा प्रयत्न करणाऱ्यालाही समजूच शकेल. ज्ञान विज्ञानाची जेवढी साधनं आपल्याला उपलब्ध आहेत तेवढी ती त्यांना नव्हती. ही आपल्याला त्यांच्याहून जास्तीची अनुकूल असणारी बाब आहे. भरताचं नाट्यशास्त्र अभिनवगुप्ताच्या भाष्या वाचून समजावून घेण्याची आणि देण्याची त्यांची तयारी अशी होती. भरत अभिनवगुप्ताला कळतो तर नरहर कुरुंदकराला का समजू नये असा त्यांचा जिद्दी प्रश्न होता. ब्रह्मसूत्रांबाबतही त्यांचा हा आग्रह होता. बादरायणाची ही सूत्र समजावून घ्यायला शंकराचार्यांचं गाईड कशाला हवं असं ते विचारत. ही भूमिका केवळ बुद्धिवंताची किंवा विचारवंताची नाही, स्वतंत्र प्रज्ञेच्या माणसाची ही भूमिका आहे. कुरुंदकरांच्या प्रज्ञावादाला मंजूर असणारे किनारे फक्त माणुसकीचे होते. तुम्ही बुद्धीची आणि बुद्धिवादाची मर्यादा कोणती मानता या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, बुद्धी आणि बुद्धिवाद, विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा या सगळ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढवणं हे बुद्धीचं आणि विज्ञानाचं काम आहे. ती घालवणं किंवा कमी करणं बुद्धीला किंवा विज्ञानाला जमणारं आहे, पण मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगणार नाही. माणुसकीच्या नावावर माणसांनाच मारायला शिकवणारी तत्वज्ञानं थोडी नाहीत, पण ती तत्वज्ञानं टिकणारी नाहीत. स्वाभाविकच कुरुंदकरांच्या उपस्थितीचं दडपण कोणत्याही व्यासपीठाला जाणवत असे. अनेक सभा जिंकणाऱ्या फरड्या वक्त्यांवर त्यांच्या उपस्थितीचं दडपण आलेलं मी पाहिलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या शामियान्यात नांदेडला झालेल्या नाट्यसंमेलनामध्ये एक वक्ते जाहीरपणे म्हणालेच, आता आपल्याला निर्भयपणे बोलायला हरकत नाही, कारण आपल्याला खोडून काढणारा कुरुंदकर आता हयात नाही. कुरुंदकर नावाच्या माणसात चालणाऱ्या बुद्धी आणि भावना यांच्यामधल्या संघर्षाचं मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. मी माझ्या भावनांना माझ्यावर कधी मात करू दिली नाही. हे वाक्य त्यांनी अनेकांप्रमाणे मलाही ऐकवलं आहे. मात्र भावनेचा असा पराभव चर्चेच्या, वैचारिक लिखाणाच्या आणि भाषणाच्या क्षेत्रातच होत राहिला.
माणसांच्या संबंधात त्यांना कधी कोरडं राहता आलं नाही. आपल्या भावनांना आणि मनाला आवर घालतानाची त्यांची पराभूत ओढाताण त्यांना जवळून पाहणाऱ्या अनेकांना दिसणारी होती. वणीत प्राचार्यपदी रुजू होण्याआधी काही वर्ष राम शेवाळकरांनी नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये काढली. त्यावेळची त्यांनी सांगितलेली एक आठवण हृदय आहे. रामभाऊ मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की मराठीच्या प्राध्यापक पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नरहर कुरुंदकर नावाचे तेव्हाचे शाळा मास्तर घेणार आहेत. रामभाऊंना तो प्रकार अपमानकारक वाटला आणि त्यांनी तशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षांजवळ स्वामी रामानंद तीर्थांजवळ केली. स्वामीजी हसून म्हणाले, या प्रकारात तुमचा अपमान नाही, गौरवच आहे. मुलाखत सुरू झाली तेव्हा समोरच्या खुर्चीवर सगळ्या देहासह उकिडवे बसलेल्या कुरुंदकरांनी सौंदर्यशास्त्रावर 2 तास प्रश्न विचारून रामभाऊंची परीक्षा चालवली आणि तिच्या शेवटी स्वामीजींकडे वळूनही न बघता तुम्ही उद्यापासून कामावर या असं म्हणत निकाल जाहीर केला. पुढे नांदेडच्या मुक्कामामध्ये त्या दोघांनीही एका व्यासपीठावर अनेक व्याख्यानं दिली. शेवाळकर आस्वादक अंगानी तर कुरुंदकर चिकित्सक प्रकृतीने वेगवेगळे विषय खुलवत राहिले. रामभाऊंनी नांदेड सोडलं तेव्हा सगळं कॉलेज त्यांना निरोप द्यायला बसस्टँडवर आलं. सर्वात शेवटी कुरुंदकर आले आणि ते आपल्याहून वयाने लहान आहेत हे ठाऊक असणाऱ्या रामभाऊंनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातले अश्रू लपवत कुरुंदकर म्हणाले, मला फार भावनाप्रधान होता येत नाही. मात्र अशी भावना प्रधानता नाकारणारे कुरुंदकर आपल्या आजारी विद्यार्थिनीच्या उशाशी रात्र बसून तिची शुश्रूषा करणारे महाराष्ट्रातले बहुधा एकटेच प्राचार्य असावेत. गरीब विद्यार्थ्यांना पालकासारखा आधार वाटावा असे दुर्मिळ प्राध्यापक असावेत आणि सार्वजनिक संस्थांचा संसार मार्गाला लागावा यासाठी अखंड धडपड करणारे आणि सोबतच्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नुसता जीवाचा आटापिटा करणारेच नव्हे तर त्यासाठी प्रत्यक्ष जीव सांडणारे एकटेच दुर्लभ मित्रही ते असावेत. कुरुंदकरांचा धाकटा भाऊ नाथा आणि मी आणीबाणीत एकाच तुरुंगात होतो. घरी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं माझ्या पत्नीने पत्रांनी कळवलं. नाथानी ते वृत्त कुरुंदकरांना सांगितलं. आठवड्याच्या आत कुरुंदकर चंद्रपूरला आले आणि तब्बल 2 दिवस अंथरुणावर पडलेल्या माझ्या वडिलांना राजकारणातल्या गमती सांगून त्यांना हसवण्यात त्यांनी घालवले. नंतरची अनेक वर्ष वडिलांना त्या आठवणींनी भरून येत राहिलं. मोठेपणाची छोटी बीज आपल्याभोवती नेहमीच विखुरलेली असतात. ती ओळखण्याचं आणि त्यातल्या अव्यक्त मोठेपणाची ओळख इतरांना करून देण्याचं कसब थोड्या जणांकडेच असतं. ज्यांच्याजवळ ते असतं त्या सगळ्यांच्या जवळ त्यासाठी लागणारं मनाचं मोठेपण पुष्कळदा नसतं. वहीतल्या नोंदी या माझ्या पुस्तकात कुरुंदकरांच्या मोठेपणाची अशी एक नोंद आहे. महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम वक्त्याच्या वाणीवर लुब्ध झालेल्या एका पदवीधर युवतीनी आपण त्याला मनानी वरलं असल्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा मांडली आणि त्या विवाहित आणि पापभिरू वक्त्याची तारांबळ उडवून दिली. तिच्या प्रेमाचं खरेपण असं की त्या वक्त्याच्या आठवणींनी ती बेभान व्हायची आणि त्या अवस्थेत तिला अतिशय देखण्या कविता स्फुरायच्या. या मुलीला भानावर आणायला कुरुंदकरांनी केलेला प्रयोगही तसाच लोकविलक्षण होता. त्या वक्त्याशी तेही मैत्रिणी बांधले होते. तिच्या शहरात कुरुंदकरांनी 3 व्याख्यानं दिली आणि तिच्या आमंत्रणावरून ते तिच्या घरी जेवायला गेले. आपल्या कवितांची वही दाखवायला जेव्हा ती त्यांच्याजवळ आली तेव्हा प्राचार्य म्हणाले, बाई, आता फार पुढे सरकू नका, कारण तुम्ही आणखी पुढे सरकाल तर मग मागे सरकायला मी तुमचा तो नाही. बाई हबकल्या, संतापल्या. त्यावर ते शांतपणे म्हणाले, रागवायचं कारण नाही.
तुम्हाला प्रेमासाठी पुरुष हवा. तो नाही म्हणतो, मी तयार आहे, माझ्यावर प्रेम करा. त्यावर त्या बाईंनी आपल्या प्रेमाची कहाणी ज्या तऱ्हेने त्यांना सांगितली, त्यांनी ते गहिवरले. त्या प्रेमात नावाची, लग्नाची, प्रतिष्ठेची किंवा देहाची अशी कोणतीही मागणी नव्हती. फक्त मनाने आपलं मानायचं एवढीच अट होती. कुरूंकरांनी तिचा निरोप घेतला, वक्त्याचं गाव गाठलं आणि त्याच्याजवळ जमा झालेल्या त्यांच्या या अनोख्या प्रेयसीच्या सगळ्या कविता घेऊन ते नांदेडला परतले. पुढे एका दिवाळी अंकात त्या कविता आपल्या प्रस्तावनेसह राधेच्या कविता असं म्हणून त्यांनी प्रकाशित केल्या. हा त्यांच्यातल्या मैत्रीमधल्या सहृदयतेचा भाग होता. त्यांच्यातला कार्यकर्ता अजून शांत व्हायचा होता. नांदेडला पोहोचल्यापासून दर आठवड्याला बाईंना एक कार्ड टाकण्याचा त्यांनी नेम केला. या कार्डावर फक्त एक वाक्य असे, बाई, आता लग्न करा. ही सगळी हकीकत त्यांनीच मला त्या वक्त्याच्या उपस्थितीत सांगितली. म्हणाले, वर्षभराच्या या पोस्टकार्डांना यश आलं आणि बाई एकदाच्या लग्नाला तयार झाल्या. मात्र त्यांनी आम्हाला एक अट कळवली. त्या लग्नाला मी आणि वक्त्यांनी येऊ नये. पण आम्ही गेलो. अक्षता वगैरे टाकून पुत्रवती भव असा आशीर्वाद देऊन परत आलो. सगळी कहाणी हसून सांगणाऱ्या कुरूंकरांचा कंठ मात्र रुद्ध झाला होता. कुरूंकरांना मी भेटलो नागपूरला, नांदेडला साहित्य संमेलनामध्ये. चंद्रपूरच्या व्याख्यानांना आले की त्यांचा मुक्काम माझ्याकडे असे. या सगळ्या भेटीत कुरूंकर आमचे होऊन गेले. प्राध्यापक बाई, जरा बसा. स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलाशी बसून ते माझ्या पत्नीला आदेश द्यायचे. हे तुमचे यजमान राजकारणात आहेत. ते तुरुंगाबिरुंगात जातात. तुम्ही स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभ्या राहा. एका मुक्कामात म्हणाले, तुमच्या संग्रहातली झाडून सगळी चावट पुस्तकं काढून द्या. महिना अखेर नांदेडहून त्या पुस्तकांचा गठ्ठा रजिस्टर्ड पार्सलनी परत आला. सोबतच्या पत्रात त्यातल्या प्रत्येक पुस्तकाविषयीचा आपला अभिप्राय त्यांनी लिहून धाडला होता आणि त्या क्षेत्रातली आणखी चांगली पुस्तकं कोणती ते कळवलं होतं. ते यायचे असले की दरम्यानच्या काळात मनात जमा झालेल्या सगळ्या प्रश्नांची मी एक यादीच तयार करून ठेवत असे. त्यात राजकारणापासून स्त्री पुरुष संबंधांपर्यंतचे सगळे प्रश्न असत. हात तोंड धुवून बैठकीत आले की म्हणायचे, करा सुरू. मग सगळा दिवस आणि बरेचदा सगळी रात्र ती चर्चा सुरू राहायची. माझ्या पत्नीला त्यांचा आदेश असे, प्राध्यापिका बाई, कंटाळा येत नसेल तर तुम्हीही ऐका. फक्त आम्हाला अधूनमधून चहा देत चला. तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र, दैवतशास्त्र आणि नीतिशास्त्र इथपासून इतिहास, समाजशास्त्र या सगळ्या क्षेत्रात अधिकारांनी संचार करणाऱ्या कुरूंकरांना कोणत्याही विषयाचा मूलगामी वेध घेता येत असे आणि त्याचे सगळे पैलू उलगडून दाखवता येत असत. त्यांच्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा त्यांच्याविषयीचा एक प्रसिद्ध विनोद नंतर ऐकला. महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना कोणती वेतनश्रेणी मिळावी हा नांदेडच्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रश्नाचं उत्तर कुरूंकर कसं देतील असा प्रश्न निघाला. तेव्हा एक प्राध्यापक म्हणाले, ते म्हणतील, आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या. आतापर्यंत त्या वाढत जाऊन इत्यादी इत्यादी इत्यादी. अशी चिकित्सा करणाऱ्या या ज्ञानर्षीत एक विलक्षण मिस्किल माणूस दडला होता. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका गंभीर बैठकीमध्ये महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार एकदा भडकून उठले आणि समोर बसलेल्या सगळ्यांवर आपला संताप ओकायला लागले. नेहमी हसणाऱ्या आणि हसवणाऱ्या महामहोपाध्यायांना
तसं रागावलेलं पाहून सगळी सभा अवाक झाली. त्यांच्या संतापाचा पहिला भर ओसरला तेव्हा कुरुंदकर त्यांना शांतपणे म्हणाले, दोष तुमचा नाही. जी माणसं आयुष्यात लग्न करत नाहीत त्यांचा संताप असा अनावर होण्याची शक्यता अधिक असते. सगळा तणाव संपला. दत्तोवामन म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी घनपाठी मुलगी शोधून देत असाल तर मी आताही लग्नाला तयार आहे. यावर कुरुंदकर म्हणाले, घनपाठी नाही, पण मी तुमच्यासाठी जटापाठी मुलगी शोधून आणायला तयार आहे, जिच्या पाठीवर जटा आहेत अशी. एकदा यदुनाथ थत्ते कुरुंदकरांसंबंधी म्हणाले, हा माणूस जपला पाहिजे. यदुनाथ थत्त्यांना माणसं शोधण्याचा, जपण्याचा आणि प्रकाशात आणून फुलवण्याचा सोसच होता. एकदा ते म्हणाले, कुरुंदकरांसारखा माणूस परदेशात असता तर लोकांनी त्याला विमान घेऊन दिलं असतं. आम्ही त्याला बसनी, ट्रकनी, मिळेल त्या वाहनांनी व्याख्यानांना नेतो. तरुणांची शिबिरं, चर्चासत्र ही त्यांच्या आवडीची ठिकाणं आहेत, पण लोक व्याख्यानांनाही त्यांना तसंच नेतात. अशा वेळी यदुनाथांचा संताप दिसायचा. अशा प्रवासात बस स्थानकावर सगळी रात्र बसून काढल्याची एक कथा कुरुंदकरांनीच मला सांगितली. महाराष्ट्रातले बहुतेक सगळे नामवंत वक्ते मी आजवर ऐकले. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, थाट निराळा. काही नामांकित वक्ते तास दीड तास श्रोत्यांना पार गुंगवून टाकताना पाहिले. एखाद्या प्रखर प्रकाश झोतातून बाहेर येताना दिपल्यासारखं व्हावं तसा त्यांच्या व्याख्यानांचा प्रभाव पाहिला आणि अनुभवला. पण वक्त्यांनी काय सांगितलं याचा विचार करायला गेलो की काही तेजस्वी वाक्प्रयोग आणि पल्लेदार शब्दावलीखेरीज फारसं काही हाती येत नसे. अशा वक्त्यांच्या भाषणाचं वृत्त लिहिताना पत्रकारांची होणारी तारांबळ मी पाहिली आहे. राजकारणातली भाषणं तडाखेबंद असतात, पण ते प्रकरण फार सवंग असतं. आम्ही सज्जन आहोत हे ध्रुपद आणि तिकडचे सगळे लुच्चे आहेत हा अंतरा. बाकी त्यात नुसत्या स्थानाबिना असतात. काही नामांकित वक्त्यांच्या भाषणाची गंमत अशी की लोक त्यात हटकून येणाऱ्या कोट्यांची आणि विनोदांची वाट पाहतात. बाकीचं भाषण त्यांच्या लेखी फारसं महत्वाचं नसतं. वक्तृत्व आणि विद्वत्ता यांनी भारलेली पांडित्यपूर्ण व्याख्यानंही ऐकली आणि तृप्त होत असतानाच त्यांना लालित्याची जोड असती तर बहार आली असती असं वाटत राहिलं. कुरुंदकर या सगळ्या मागण्या पूर्ण करणारे वक्ते होते. विद्वत्ता आणि लालित्य या अलंकारांसह त्यांचं वक्तृत्व प्रकटत असे. त्यात तर्कशुद्धता असे, तपशीलवारची पकड असे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी रंगत असे. विश्राम बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोमनाथच्या साहित्य संमेलनातलं त्यांचं उद्घाटनाचं भाषण, यवतमाळच्या संमेलनामधलं परिसंवादातलं भाषण, सरदार पटेल, कृष्ण, शाकुंतल आणि ययातीवरचं भाषण, नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणावरचं व्याख्यान अशी त्यांची कितीतरी भाषणं माझ्या स्मरणात आहेत. त्या व्याख्यानांचं वैशिष्ट्य हे की त्यात विषयाच्या ओघात विनोद असत, विनोदासाठी विषयाला वळण देण्याचा खटाटोप नसे आणि विनोदानी विद्वत्तेची लय जरा देखील बिघडणारी नसे. पण त्याहून मोठा विशेष हा की ते श्रोत्यांपुढे कोणत्याही प्रश्नाबाबतची तयार उत्तरं मांडत नसत. प्रत्येक प्रतिपादनासोबत श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचं नवं काहूर ते उभं करत असत. आपल्या विचाराच्या प्रक्रियेत ते श्रोत्यांना सामील करून घेत नसत, पण त्यांना सहविचारात साथीला घेण्याचं अजब कसब त्यांच्या वक्तृत्वात आणि त्यात आढळणाऱ्या विचार पद्धतीत असे. आपण आजवर गृहीत धरून चाललो ती सर्व परिचित वाटणारी सत्य केवढी ठिसूळ होती याचं त्यातून येणारं भान नवा आनंद देणारं आणि विचारांची वर्तुळं विस्तारणारं असे. आपल्या भाषणांनी
श्रोत्यांच्या डोक्यात सूर्याची पिल्ल सोडणारा असा वक्ता माझ्या पाहण्यात दुसरा नाही. कुरूंदकरांविषयी त्यांच्या जिव्हाळ्याच्या वर्तुळातही बऱ्या वाईट समजांचा भरपूर घोळ होता. अशा समजांची पेरणी करत राहणं हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. एक विद्वान प्राचार्य रस्त्याने पुस्तकं वाचत जातो आणि पुस्तकात गुंतल्यामुळे महाविद्यालयाचा रस्ता मागे पडून तो कित्येक फरलांग पुढे चालत जातो. भर उन्हाळ्यात डोक्याचा तुळतुळीत गोटा करून त्याला भरपूर तेल चोपडतो आणि तसाच उघड्या डोक्यानी उन्हातून हिंडून येतो. या आणि अशाच कितीतरी गोष्टी त्यांच्या नावावर प्रचलित आहेत. आपल्या ज्ञानाचा ते फार अहंकार मिरवतात. इथपासून त्यांना आपल्या उंचीचा जरा देखील अंदाज नाही, इथपर्यंतचे समज त्यांच्याविषयी जवळचे म्हणवणाऱ्यांमध्येच होते. मराठवाड्यातले एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक त्यांच्या एवढेच माझ्याही आदरातले. एकदा ते मला म्हणाले, आमच्या नरहरला आपल्या विद्वत्तेचा जबर दंभ आहे. काही दिवसातच कुरूंदकरांची आणि त्यांची माझ्या उपस्थितीत गाठ पडली. कुरूंदकरांनी त्यांना सरळ साष्टांग नमस्कार घातला. गप्पाटप्पा होऊन ते निघून गेल्यावर मी त्या साहित्यिक कार्यकर्त्यांना म्हणालो, बघा, तुमच्या पुढे केवढे नम्र होतात कुरूंदकर. त्यावर मिस्किल हसत ते म्हणाले, त्याच्या नमस्कारावर जाऊ नका. त्याच्या नमस्कारातही अहंकार लपलेला असतो. मी एवढा विद्वान असून बघा कसा तुम्हाला नमस्कार करतो, हे त्याला सुचवायचं असतं. त्यानंतर खूप दिवसांनी कुरूंदकरांना मी हा अभिप्राय सांगितला, तेव्हा ते घायाळ झाल्यासारखे दिसले. त्या गृहस्थांविषयीचा आपल्या मनातला श्रद्धाभाव सांगताना ते गहिवरले होते. कुरूंदकरांच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. नांदेडच्या गोदावरीचा गंगा घाट मुकाट माणसांनी नुसता दाटून आला होता. सुशिक्षित, अशिक्षित, प्राध्यापक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, एका विद्वान माणसावर गावाने केलेल्या कृतज्ञ प्रेमाचं ते दृश्य. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसलेल्या, केवळ बुद्धिवैभव हे सामर्थ्य आणि माणुसकी हे देखणेपण लाभलेल्या माणसाला अखेरचा नमस्कार करायला किती लोकांनी एकत्र यावं, याची सीमा मी पाहत होतो. कुरूंदकरांच्या पार्थिवाभोवती नमस्कारासाठी माणसांची दाटी होती. मला त्यांचा धाकटा भाऊ नाथा दिसला. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, आम्ही पोरके झालो. जरा वेळाने भानावर येऊन मी कुरूंदकरांची चर्या न्याहाळली. त्या चर्येवर 15 वर्षांपूर्वीच्या रात्री रेल्वे स्थानकावर पाहिला तोच प्रसन्न ज्ञानताठा होता. तसाच एक तृप्त आणि ताजा अभिमान. त्यांच्या चितेला अग्नी दिला तेव्हा त्या सहस्रावधींच्या समुदायाला हुंदके देताना, डोळे पुसताना पाहिलं. अनंतराव भालेरावांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. त्यात विद्वानांपासून कामगारांपर्यंत 40 लोकांची भाषणं झाली. पण कोणालाही भाषण पूर्ण करता आलं नाही. अनंतरावांना मी नेहमीच पहाडासारखं पाहिलं, पण सगळा पहाडच तिथे खचून गेल्यासारखा दिसला. कुरूंदकर कोण होते? समाजवादी? ते स्वतःही तसं म्हणायचे. मार्क्सवादाच्या सगळ्या मर्यादा अधिकारवाणीने सांगून ते समाजवाद मांडायचे. समाजवाद हाच राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग आहे. जोवर इथल्या उपेक्षितांना या देशात आपला हितसंबंध आहे असं वाटणार नाही, तोवर त्यांच्यात राष्ट्रभावनेचा खरा परिपोष होणार नाही, असं ते म्हणत. मात्र समाजवाद्यांना या देशातल्या हिंदू मुस्लिम प्रश्नाची खरी ओळख पटलीच नसल्याचं आणि अशोक मेहतांचा जातीय त्रिकोणाचा मुद्दा भाबड्या समजुतींवर आधारला असल्याचं ते सांगत. या देशातल्या मुस्लिम मनाचं त्यांचं आकलन आंबेडकर सावरकरांच्या जवळ जाणारं होतं. या मनात सेक्युलर विचार रुजल्याखेरीज त्यात राष्ट्रभक्ती यायची नाही.
कारण तो धर्म त्यांना या देशावर प्रेम करू देत नाही, हे ते परखडपणे मांडायचे. एका मुस्लिम परिषदेत भाषण करताना त्यांनी सरळ प्रश्न विचारला, माझं जिवंत राहणं तुम्हाला मान्य आहे काय? याला एकदम होय असं भाबडं उत्तर देऊ नका. कारण मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू यांच्याखेरीज इतरांनी जिवंत राहणं तुमच्या धर्मालाच मान्य नाही, म्हणून जपून उत्तर द्या. माझं जिवंत राहणं तुम्हाला मान्य नसताना मी मात्र तुम्हाला सन्मानाने वागवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते शहाणपणाचं आहे काय याचा विचार करा. महाराष्ट्रातल्या समाजवाद्यांच्या मुस्लिम धार्जिण्या सेक्युलरपणाला असा कुरुंदकर मानवणं जमणारं नव्हतं. परिणामी समाजवादी मंडळी जाहीरपणे कुरुंदकर आपला असल्याचं सांगत आणि खाजगीत त्यांच्याविषयी एखाद्या व्रात्य मुलाविषयी बोलावं तशी तक्रार करत. कुरुंदकर हा कोणत्याही बांधिलकीवाल्याला, मग ती बांधिलकी समाजवादाचीच का असेना, परवडणारा माणूस नव्हे. तो समजायला बांधिलकीच्या वरच उठावं लागणार, हे यदुनाथ थत्यांचं त्यांच्याविषयीचं मत. समाजवाद्यांचा एक गट त्यांना उघडपणे प्रच्छन्न हिंदुत्ववादी म्हणे. हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातले कुरुंदकर हे एक लहानसे पाईक होते. त्या लढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे संन्यासी होते. म्हणून कुरुंदकर स्वतःला संन्याशाचे अनुयायी म्हणत. आणि हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा भारताला राजकीय आणि प्रादेशिक अखंडता प्रदान करणारा अखेरचा लढा मानत. उस्मानशाहीच्या जुलुमाला धार्मिक अत्याचाराचा रंग होता. त्यामुळे त्याविरुद्धच्या लढ्यालाही तशी किनार असणं स्वाभाविक होतं. शिवाय या लढ्यात भाग घेणाऱ्या माणसांना सत्ताधारी मुस्लिम मन समजून घेता येणं अधिक सोपं होतं. तथापि मुस्लिम मनात सेक्युलरिझम रुजायला आधी तो हिंदू मनात रुजावा लागेल, अशी त्यांची मांडणी असे. देशातला बहुसंख्य वर्ग जे करेल त्याचं अनुकरण इतर वर्ग नकळत करत जातात. म्हणून प्रथम हिंदूंना सेक्युलर व्हावं लागेल असं ते म्हणायचे. असा कुरुंदकर अर्थातच हिंदुत्ववाद्यांनाही नकोसा होता. मार्क्सच्या विचारसरणीमधला दोष सांगणारा कोणताही माणूस त्या विचाराच्या पोथीनिष्ठांना वर्गशत्रू आणि बुरझा वाटला तर तो त्यांचाही दोष नव्हे. नामांतराविरुद्ध उघड भूमिका घेतल्यामुळे अखेरच्या काळात आंबेडकरवादीही त्यांच्या विरुद्ध उभे राहिले. आणि तरी या सगळ्या बांधील गटामधल्या युवा वर्गाचं आणि स्वतंत्रपणे विचार करणाऱ्यांचं कुरुंदकरांशी अखेरपर्यंत एक अतूट नातं राहिलं. त्यांनी केलेली टीकाही सगळ्यांना गंभीरपणे घ्यावीशी वाटली. प्रत्येक नव्या प्रश्नावर त्यांनी आपल्या पाठीशी राहावं असं सगळ्यांना वाटत राहिलं. आपल्या स्वतंत्र विचारांसाठी समाजामधले बांधील गट आपल्या विरुद्ध उभे राहिले तरी चालतील अशी भूमिका घेणाऱ्यांना समाजकारणात फार मोठी किंमत मोजावी लागते. जॉन एफ केनेडी यांनी प्रोफाइल्स इन करेज या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. मूल्यनिष्ठा की लोकप्रियता अशा संघर्षात आपल्या लोकप्रियतेला तिलांजली देऊन मूल्यांच्या बाजूनी उभं राहण्याचं धाडस पत्करलेल्या अमेरिकी नेत्यांविषयीचं हे पुस्तक आहे. कुरुंदकरांनी अशी किंमत मोजली. आयुष्यभर ज्यांची साथ केली ती माणसं विरोधात गेलेली पाहिली. ज्या चळवळींना जन्मभर हात दिला त्याच चळवळींच्या पुढाऱ्यांना आपल्यावर तोफा डागताना पाहिलं. आणि शत्रूच्या हल्ल्यांनी कधी घायाळ न होणारे कुरुंदकर या मित्रांच्या हल्ल्यांनी विव्हळ झालेले मी पाहिलं. मृत्यूपूर्वी 3 महिने अगोदर ते माझ्याकडे 2 दिवस मुक्कामाला होते. सगळा वेळ ते आपल्यावरच्या स्वकीयांच्या हल्ल्यांविषयी बोलत राहिले. संपूर्ण आयुष्य प्रामाणिक आणि स्वच्छ भूमिका घेऊनही समूह मनाला हव्या असणाऱ्या एकाच कोणत्या तरी निकषावर
समाज आपल्या सबंध आयुष्याचा कसा क्रूर निकाल लावतो याचं दुःख त्या बोलण्यातून प्रकट होत होतं. आयुष्यभर घेतलेल्या बुद्धिवादी भूमिकेची समूह भावनेकडून होणारी अवहेलना मान्य करणं त्यानं कठीण जात होतं. त्या बोलण्यात राग नव्हता, पराभव नव्हता. आपला प्रामाणिकपणा कोणी समजून घेत नसल्याची दुःखद खंत तेवढी होती. वाटलं कुरूंकरांना थांबवावं, म्हणावं विसरा, विसरा हे. पण त्याच वेळी मनात येत राहिलं, कुरूंकरां एवढा जबरस्मरणाचा माणूस काही विसरणारच नाही. त्याला हे बोलू देणंच बरं. आणि परतीसाठी बसमध्ये चढेपर्यंत ते बोलतच राहिले. आम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीहून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडवणार. कुरूंकरांच्या निधनानंतर या व्यथेविषयी लिहिताना एकाने लिहिलं, तुझी उंचीच तुझी वैरीण होती. आकाशावर उठणारी तुझी उत्तुंगता निकटस्थ खुज्यांना कशी कळणार? मग त्यांना तुझ्या मुलाचे मौजी बंधनच आकर्षक वाटले. वैरीही करणार नाहीत असा छळ त्या करंट्यांनी मांडला. तुझ्या रूपानं पुढे गेलेली सर्वस्पर्शी जाण त्या अभावपूजकांना कधी ओळखता आली नाही. आश्चर्य नव्हे, सगळ्या ज्ञानेश्वरांचे हे दुर्दैव आहे. कुरूंकरांचं निधन व्यासपीठावर झालं. वयाची 50 वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांना मृत्यू आला. मृत्यूपूर्वी लातूरला एका स्नेह्याशी बोलताना ते म्हणाले, आपली गरज कायम आहे आणि समाजाचा लोभ शाबूत आहे, तोवरच मरण्यात अर्थ आहे. हा माणूस पुढची काही दशकं समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा असेल, एका स्वतंत्र व्यासपीठाची घडण याच्या हातून होईल, असा आशावाद सर्वत्र निर्माण होत असतानाच हा मृत्यू आला. महाराष्ट्रातले एक थोर विचारवंत कुरूंकरांच्या हयातीत म्हणाले होते, हा माणूस आणखी 30 वर्ष समाजाला नव्या वाटा दाखवत राहील. दुसऱ्या एका पंडितांनी म्हटलं, आम्ही अभ्यासाने जिथे पोचतो तिथून याच्या अभ्यास विचारांचा आरंभ होतो. हा प्रज्ञावान माणूस आहे. हे बोललं जात असताना कुरूंकरांना आलेला मृत्यू त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण असला तरी त्यांनी अनेकांना मृत्यूच्या निरर्थकतेचा आणखी एक पुरावा उपलब्ध करून दिला. माझ्यासारख्या वर्षातून एखाद दुसऱ्यांदा त्यांना भेटणाऱ्याचं आयुष्य त्या मृत्यूनी रित केलं. जी माणसं सतत त्यांच्या समवेत राहणारी होती, त्यांच्या पायाखालची जमीन त्यांना एवढ्या दिवसानंतरही सापडली नसणार.